नमस्कार. आज तुमचं मी रुहीज रेसिपीमध्ये स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला चॉकलेट ट्रफल केकची रेसिपी दाखवणार आहे. सुरुवात करण्याआधी आपण टीनची तयारी करायची. ग्रीस करून घ्यायचं टीन. मग ऑइल किंवा बटरने करायची. आणि तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल, हा मी बटर पेपर आहे माझ्याकडे म्हणून मी ठेवते त्याच्यात करते. तर तुमच्याकडे नसेल तर बटर किंवा ऑइल लावल्यावर त्याच्यामध्ये थोडासा मैदा डस्ट करायचा. टीनच्या साईडला पण लावून घ्यायचा. ही पहिली तयारी करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला नंतर बॅटर तयार झाल्यावर लगेच त्याच्यात घालून बेक करायला ठेवायचं. केक बनवताना सर्व साहित्य प्रमाणातच घ्यायचं, म्हणजे मेजर करूनच घ्यायचं, जेणेकरून चांगला आपला केक होईल. पहिलं मी 50 ग्रॅम चॉकलेट घेतलं आहे, डार्क चॉकलेट. त्याच्यामध्ये 1/4 कप रिफाईंड ऑइल घेतलं आहे. ज्या ऑइलला म्हणजे स्मेल येणार नाही असं, म्हणजे जेणेकरून ग्राउंडनट म्हणजे शेंगदाण्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल असं हे काही घ्यायचं नाही. ही त्याची पहिली हे सुरुवात केकची. आता हे जे आपण तेल आणि चॉकलेट घेतलं आहे ते डबल बॉयलरच्या मेथडने मी दाखवते. कारण कोणाकडे ओव्हन असतो किंवा नसतो, मायक्रोवेव्ह असतो किंवा नसतो, तर ते ह्याच्यावर त्यांना कळेल व्यवस्थित, जेणेकरून ते यूज करतील. आता तुम्हाला असं दिसत असेल की नाही मेल्ट होत आहे, पण होतं ते. मी गॅस बंद केलं आहे, कारण खूप पाणी बॉईल झालं आहे, उकळलेलं आहे. तर त्या उकळत्या पाण्यामध्येच हे विरघळतं आहे चॉकलेट, त्यामुळे मी बंद केलेलं आहे. हे बघा, सर्व चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते. हे बघा, फ्लोईंग कसं कळलं. 1/3 दही घ्यायचं. 1/3 दही घेतलेलं आहे आणि अर्धा कप पावडर शुगर. आता हे चांगलं मिक्स करायचं. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये यायला पाहिजे. आता आपण एक हे ठेवूया चाळण आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया त्याच्यात. पहिला 1 कप मैदा. अर्धा किलोचा केक बनवते म्हणून 1 कप मैदा. वन-थर्ड कोकोआ पावडर. 1 टीस्पून बेकिंग पावडर. जेवढा 1 कप मैदा घेतला आहे त्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. चिमूटभर मीठ. आता हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण चाळायचे. आता हे आपण एकाच डिरेक्शनमध्ये मिक्स करायचं हलक्या हाताने, कट अँड फोल्डमध्ये. आता ह्या बॅटरमध्ये आपण हे जे तेल आणि चॉकलेट मिक्स डबल बॉयलरवर लिक्विडी फॉर्ममध्ये आणलेले आहे ते मिक्स करायचं आहे याच्यामध्ये, थोडं थोडं करून. आता हे आपण मिक्स करायचं हलक्या हाताने. आता ह्या घट्ट बॅटर दिसतो आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपण आता थोडं दूध ॲड करायचं. आता थोडं थोडं दूध ॲड करायचं. मी ह्याच बाउलमध्ये घेतलं जिथे ज्या ह्याच्यामध्ये तेल आणि चॉकलेट डायल्यूट केलेलं ते. बॅटर बनवायला मला अर्धा कप दूध लागलेलं आहे. हलक्या हाताने विस्क करायचं. कट अँड फोल्डमध्ये हे करायचं, फिरवायचं. कट अँड फोल्डमध्ये मेथडने
म्हणजे सगळ्या गुठळ्या वगैरे काय झालं असेल तर. हे बघा, आता कन्सिस्टन्सी अशी यायला पाहिजे. आता हे आपण ग्रीस केलेल्या पॅनमध्ये, केक टीनमध्ये घालायचं आहे. टॅप करायचा. दहा मिनिटं मायक्रोवेव्ह प्रीहीटला ठेवलेलं करून. वन 180 डिग्री आणि मी सेट करते 35 मिनिटासाठी. गनाश बनवण्यासाठी अमूल फ्रेश क्रीम मी घेतली आहे 120 ग्राम आणि 300 ग्राम डार्क चॉकलेट. 1 टीस्पून कॉफी पावडर घालायची, जेणेकरून चांगलं स्वाद येईल त्याला. आणि चॉकलेट केकमध्ये कॉफी पावडर घातल्याने एनहान्स होतो. आता हे डबल बॉयलरने मेल्ट करायचे. फ्रेश क्रीम, चॉकलेट, 120 ग्राम फ्रेश क्रीम, 300 ग्राम डार्क चॉकलेट आणि 1 टीस्पून कॉफी पावडर. हा गनाश आता तयार झालेला आहे. तर आपण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे गनाश. अशी पाहिजे फ्लोईंग कन्सिस्ट. आता आपण चेक करूया. छान फुलला आहे केक आपला. क्लीन आला आहे, म्हणजे तो बेक झालेला आहे चांगला. आता हा थंड होण्यासाठी आणि बाहेरचं मॉइश्चर त्याला हे करू नये म्हणून ओला कपडा ठेवायचा साधारण असेल तर, आणि तो थंड होण्यासाठी ठेवायचा. मग आपण कटिंग करून त्याचं लेअरिंग करायचं. हा गनाश बनवलेला अजून थंड झाला नाही आहे. थोडा थंड झाल्यावर त्याच्यावर ट्रान्सपरंट फॉईल लावून फ्रीजमध्ये थोडं घट्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त स्पॉन्ज केकचं रेसिपी दाखवली आहे. फ्रोस्टिंग आणि आयसिंग डेकोरेशन पुढच्या व्हिडिओमध्ये असेल.